तर रामकृष्ण हरी माऊली परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी स्वेरी कॉलेजवर थोडा वेळ आराम केल्यानंतर परत एकदा आपल्या वारीला सुरुवात झाली होती। त्यानंतर आपण पोहोचलो थोड्याच वेळात दर्शन रांगेजवळ। दर्शन रांग तर पूर्ण मोकळीच होती, पण आपला दत्ताभाऊ आणि प्रज्वल खूप थकले होते, त्यामुळे काय नाही बेचाऱ्याने थोडं वेळ बसून घेतलं। आणि त्यानंतर आपण आणि आपली मित्रमंडळी सर्वजण लागलो दर्शन रांगेला। दर्शन रांगेला काय गर्दी नव्हती, पण थोड्याच वेळात गर्दी एवढी लागली सांगूच नका। वारकऱ्यांची खूप अपदा चालू होती, पण त्या लांब रांगेत उभा राहून विठ्ठलाचं जवळून दर्शन घेण्याची एक वेगळीच मजा असते, ते आपल्याला काही शब्दात मांडता येणार नाही। तर मंडळी आपले वारकरी बंधू आतुरतेने वाट पाहत होते फक्त विठ्ठलाचे एक दर्शन घेण्यासाठी। त्यानंतर रात्री बरोबर 2:15 वाजता आपण पोहोचलो गोपाळपूर येथे। गोपाळपूर मध्ये पोहोचल्यानंतर तर एवढी मोठी लाईन लागलेली ना सांगूच नका। तर मंडळी अशा प्रकारे चारही बाजूनी ज्ञानोबा तुकारामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंद दिसून येत होता। अशी वारी अनुभवायचं म्हणजे खरंच खूप नशीब लागतं। त्यानंतर रोडच्या मधोमध एक डिवायडर होता, डिवायडरवर बसून थोडा वेळ आराम वगैरे केला आणि त्यानंतर परत एकदा आपल्या पायी वारीला सुरुवात झाली। तर चला मग वारी म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर वारी म्हणजे प्रेम, समानता आणि एकमेकांना साथ देण्याची परंपरा। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण हा ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत आनंदाने चालत असतो। तसेच रस्त्यात भेटणारे वारकरी, त्यांचा हसतमुख चेहरा आणि एकमेकांना दिलेला आधार हीच आपल्या पंढरपूरच्या वारीची खरी ओळख। त्यानंतर बरोबर 3:30 वाजता आपण पोहोचलो विठुरायाच्या मंदिराजवळ। मस्तपैकी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतलं आणि आपण निघालो आपल्या घराकडे। तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। उद्याचा पण ब्लॉग नक्कीच खास असणार आहे, त्यामुळे उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका। रामकृष्ण हरी।